मोठी बातमी आहे। सचिन खायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता असं अमितेश कुमार स्वतः म्हणतात। परवानगी देता येणार नाही असा शेरा होता असंही अमितेश कुमार यांनी म्हटलंय। आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणामध्ये एक पण शिफारस आली नाही। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ही वक्तव्य आहेत। गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही अमितेश कुमार हे म्हणतात। खात्याकडे किंवा योगेश कदमांकडे जी सुनावणी झाली त्यामध्ये पुणे पोलिसांचा आदेश रद्द करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना शस्त्र परवाना द्यावा अशा पद्धतीचे आदेश तुमच्या द्यावा अशा प्रकारचे आदेश नव्हता। मी सांगितले विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश होता। म्हणून त्यांना ना देण्याची निर्णय इथून या कार्यालयातून घेण्यात आली होती। त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि ती लक्षात ठेवून त्यांना लायसेन्स देण्यात आलेली नाही ही आता सध्याची परिस्थिती आहे। तर अशा पद्धतीने शस्त्र परवाना देताना काही शिफारसी देखील केल्या जातात। कोणत्याही शिफारशीचे कोणालाही गरज नसते ही चुकीची माहिती आहे। या प्रकरणात किंवा इतर कमीत कमी 800-900 प्रकरण असतील ज्यामध्ये ते सगळे आम्ही रिजेक्ट केलेले आहेत। कोणताही प्रकरणात आजपर्यंत मला आमच्याकडे किंवा आमच्या कार्यालयाला तोंडी किंवा लेखी कोणाची शिफारिश आम्हाला तरी प्राप्त झाली। सर्व प्रकारची कायदेशीर उपाययोजना सदर गँगस्टरला कारवाई करण्यासाठी आणि परत आणण्यासाठी अटक करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।